बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी आज पुन्हा गंभीर आरोप करत मुख्य आरोपींच्या अटकेची मागणी केली। तर दुसरीकडे अजित पवारांनी मस्साजोग गावात जात भेट घेतली। तिथे धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। पाहूया आमचा हा रिपोर्ट। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत। सत्ताधारी प्रमुख नेत्यांपैकी आज पहिल्यांदा अजित पवारांनी मस्साजोगमधल्या सरपंचांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी तपासावरून स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मंत्रिमंडळातून काढा, पक्षपात केला दादा, मंत्रिमंडळातून काढून टाका त्याला। दादा धनंजयला पद देऊ नका दादा, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या पाहिजे होतं दादा, जनतेचं म्हणणं देऊ नका दादा, त्याच्या एकट्यामुळे सगळं जिल्हा नासून टाकला त्यांनी दादा। हो दादा, आमचं म्हणणं ऐकून घ्या, मंत्रिमंडळाला ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका दादा। अजित पवार आता आले होते, काय मागणी तुम्ही अजित पवारांकडे केली? अजित पवारांनी आश्वासन दिलं, काय ते मान्य आहे का तुम्हाला? काय सर, ते आले आणि असे 2 मिनिटात निघून गेले। आम्ही त्यांना म्हणलं की जोपर्यंत ही SIT चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे हा 1 नंबरचा माणूस मंत्रिमंडळात नाही पाहिजे। त्यांना ऐकलं बी नाही आणि कुणाचंही ऐकण्याची मनस्थिती त्यांच्यात नव्हती आणि यायचंच कशाला मग ते मग त्याला नुसतं असं दाखवायला की मी हे इथं मंत्रिमंडळात आलो आणि इथं येऊन बघून गेलो नुसतं, एवढं ह्याच्यासाठी येणं गलत गोष्ट आहे। काय आश्वासन दिले, काय बोलले ते? काहीच बोलले नाहीत, सारवा केले, निघून गेले। काय बोलले ते? काय ठोक आश्वासन काय दिलं ते? काही दिलं नाही आश्वासन। सर्वसामान्य नुसतं साधं बोलले, निघून गेले। लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांनी। आम्ही गाववाले तीच त्यांना सांगणार होतो ना दादा, आरोपी 3 अजून मुवा करायचे आहेत, 3 माणसाचे अजून त्यांच्याकडे लिस्ट आहे। आम्हाला आमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, निघून जायचं। मग तिथूनच सांगायचं ना आम्हाला, कुठून? नागपूर मधून आमचे आरोपी पकडलेत का? आज 13 दिवस झालं नाही पकडले। ही पकडायची लक्षणं नाही त्यांची। नाही काय मागणी काय होती तुमची? मागणी काय? त्या पद देऊन त्या वाल्मिक कराडला अटक करावा। हो, आमचे 3 ते धनंजय मुंडेला। आपलं ग्रह खातं महाराष्ट्राच्या बाहेरही देशात नंबर 1 ला आहे, तरी 13 दिवस झाले तरी यांना 3 आरोपी सापडत नाहीत। ह्याचा अर्थ काय? ग्रह खात्यावरला विश्वास राहील का लोकांचा? येणे, व्हिजिट देऊन जाणे, आश्वासित करणे पहिले हे काम आहे ना। आरोपी अटक करणे ते मोकाट फिरते। संतोष देशमुख हत्येत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले हे आरोपी आहेत। त्यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटेला अटक झाली, तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अद्यापही फरार आहेत। तक्रारीनुसार ज्या पवनचक्की प्रकल्पाकडून 2 कोटींच्या खंडणीसाठी सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याचा संशय आहे, त्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या 3घांविरोधात गुन्हा दाखल आहे। यात विष्णू चाटे हा केजचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुका प्रमुख आणि वाल्मिक कराड हा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे। यांचा कुठे फोन झालाय का, काय झाला का, याची चौकशी होईल। म्हणजे आता लगेच धनंजय मुंडे हे लगेच आरोपी आहेत असं कोणीच म्हणणार नाही ना। परंतु ते 2-3 दिवस का आले नाही? त्यांना फार वाईट वाटलं का, किंवा सभागृहात येऊ वाटलं नव्हतं का, ते आजारी होते? याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा ना। हो, त्यांचे सहकारी आहेत, परंतु या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून। आणि जर सोडली असेल तर आकांच्या बरोबर आकांच्या आका सुद्धा जातील। कधी होणार आकाला? आकाला अटक कधी होणार अण्णा? आकाला आता आयजी आता त्याचे आयो राहणार आहेत, त्याच्यामुळं कोणी आका बाका चोका काहीही शिल्लक राहणार नाही।
मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडची बदनामी करू नका म्हणून आरोप करणाऱ्या नेत्यांना आवाहन केलं होतं. मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बीडमधली कायदा सुव्यवस्था बेजार झाल्याची कबुली विधानसभेत दिली आहे. पवनचक्की प्रकल्पांच्या आडून खंडणीच्या धमक्या, कंत्राटांसाठी दमदाटी हा मुद्दा ऐरणीवर आलाय. बीड भागातलं कोरडं वारं पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरतं. म्हणूनच बीड जिल्ह्यात गेवराई, आष्टी, पाटोदा, बीड आणि केज या 5 तालुक्यांमध्ये पवनचक्क्यांचे प्रकल्प आहेत. बीडमध्ये टाटा एनर्जी, अवादा एनर्जी, स्टरलाइट, रिन्यू पॉवर, टोरेंट अशा बड्या कंपन्यांनी पवनचक्क्यांचे प्रकल्प टाकले. पण मागच्या काही काळापासून या प्रकल्पस्थळी खंडणी, छोटी कंत्राटं मिळवण्यासाठी दमदाटी आणि मारहाणीच्या घटना सर्रासपणे ऐकायला मिळतायत. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात? 300 हायवा, कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे फार भयानक आहे. 300 जर ते बी 10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात. सोनपेठच्या तिथं, गंगाखेडच्या तिथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं, सन्माननीय सदस्य, त्यांना सुद्धा विचारा, तिकडनं सुद्धा येत असेल. 300 गाड्या चालतात अध्यक्ष महोदय. त्याला रॉयल्टी नाही, त्याला पावती नाही, काय नाही. आओ जाओ, आएंगे जाएंगे. दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत. हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय? ही पुष्टी कोणी दिली जाते? हत्या घडूनही बीड पोलिसांची वाल्मिक कराडवर साधा खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचीही हिंमत झाली नाही. माहितीनुसार अवादा कंपनीनं दिल्लीवरून सूत्र फिरवल्यानंतर वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यानंतर 4 बंदूकधारी पोलीस प्रकल्पस्थळी तैनातही केले. दैनिक लोकमतच्या बातमीनुसार स्थानिक गुंडांच्या या दहशतीमुळेच एका नामांकित कंपनीनं 40 ते 50 पवनचक्क्या दुसऱ्या राज्यात हलवल्या. अवादा त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय, अत्यंत किरकोळ काहीतरी NC घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं. अवादा कंपनी तिथं आली, O2 कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये. अध्यक्ष महोदय, रिन्यू पॉवर कंपनी आली, यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते. जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष. O2ला बोलवून घ्या. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे. आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली. काय करतायत RTO, काय करतायत तहसीलदार, काय करतायत कलेक्टर? पण साहेब खरं सांगतो, काय करणार कलेक्टर? कलेक्टरची नेमणूकच वाल्मिक कराड करतो. काय करणार SP ची नेमणूकच वाल्मिक कराड करतो. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट्स त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी, तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.